गणपतीची मूर्ती घरात कुठे ठेवावी? वास्तुशास्त्रानुसार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेशी जोडलेला विषय पाहणार आहोत. गणपतीची मूर्ती घरात कुठे ठेवावी आणि वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती आहे? हा विषय इतका रोचक आहे की तुम्हाला केवळ धार्मिक नाही तर मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि सुख समृद्धीशीही जोडून ठेवतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गणपतीची महती. गणपती म्हणजे विघ्नहर्ता, बुद्धीचा देव आणि मंगलमूर्ती. कोणतेही नवीन कार्य असो, शुभारंभ असो किंवा घरात पूजा असो, गणपतीची आराधना प्रथम केली जाते, कारण ते सर्व विघ्न दूर करून कार्यसिद्धी करतात. 2. मूर्ती ठेवण्याची जागा. वास्तुशास्त्रानुसार घरात गणपती मूर्ती ठेवताना दिशा फार महत्त्वाची असते. गणपतीची मूर्ती नेहमी ईशान्य दिशेला म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात ठेवावी. ही दिशा ज्ञान, सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीशी संबंधित आहे. जर ईशान्य दिशा उपलब्ध नसेल तर उत्तर किंवा पूर्व दिशा देखील योग्य मानली जाते. 3. मूर्तीची उंची आणि आकार. गणपतीची मूर्ती खूप मोठी किंवा खूप छोटी नसावी. आदर्श उंची 8 इंच ते 12 इंच अशी मानली जाते. बसलेले गणपती म्हणजे शांतता आणि स्थैर्य यांचे प्रतीक आहेत, तर उभे गणपती कार्यसिद्धी आणि प्रगतीचे प्रतीक आहेत. घरासाठी साधारणपणे बसलेल्या गणपतीची मूर्ती सर्वोत्तम मानली जाते. 4. मूर्ती कोणत्या वस्तूपासून बनलेली असावी? वास्तुशास्त्रानुसार मातीची गणपती मूर्ती सर्वात उत्तम मानली जाते. मातीचे गणपती पर्यावरणपूरक आणि ऊर्जा संतुलित करणारे असतात. धातूची मूर्ती देखील शुभ मानली जाते, विशेषतः तांब्याची किंवा पितळी. प्लास्टर ऑफ पॅरिस ची मूर्ती टाळावी, कारण ती ना पर्यावरणपूरक असते ना वास्तुशास्त्राशी सुसंगत. 5. मूर्तीची दिशा. गणपतीची मूर्ती घरात ठेवताना त्यांचा चेहरा नेहमी दाराकडे किंवा मुख्य प्रवेशद्वाराकडे असावा. यामुळे घरात येणाऱ्या सर्वांना शुभेच्छा मिळतात. मूर्ती कधीही दक्षिण दिशेकडे ठेवू नये, कारण ती अशुभ मानली जाते. 6. मूर्ती मागे काय ठेवावे? गणपतीच्या मूर्तीमागे स्वच्छ भिंत असावी. भिंत लाल, पिवळ्या किंवा केशरी रंगाची असेल तर अधिक शुभ मानले जाते. मूर्तीच्या मागे त्रिकोणी लाल वस्त्र किंवा स्वस्तिक, ओम किंवा सूर्याचे चित्र ठेवले तर ऊर्जा वाढते. 7. मूर्ती समोर काय ठेवावे? गणपतीच्या समोर नेहमी स्वच्छ पाट ठेवावा. त्या पाटावर लाल वस्त्र अंथरावे आणि त्यावर मूर्ती बसवावी. मूर्तीसमोर नेहमी तांदूळ, फुलं, दुर्वा आणि दीप ठेवावेत. लक्षात ठेवा, मूर्तीसमोर जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. 8. गणपतीची संख्या. घरात एकच गणपती मूर्ती ठेवावी. अनेक गणपती मूर्ती ठेवल्यास श्रद्धा असूनही घरात अस्थिरता निर्माण होऊ शकते. म्हणून फक्त एक मूर्ती, पण ती योग्य पद्धतीने ठेवावी. 9. पूजेची पद्धत. गणपतीला रोज दुर्वा अर्पण करावी, लाल फुलं अर्पण करावीत आणि दिवा लावावा. प्रत्येक बुधवाराला गणपतीची विशेष पूजा केल्यास घरात धन, संपत्ती आणि समाधान वाढतं. 10. मूर्ती बदलण्याची वेळ. काही लोक घरात कायमस्वरूपी गणपती ठेवतात, तर काही लोक फक्त गणेशोत्सवात मूर्ती आणतात. जर कायमस्वरूपी मूर्ती ठेवत असाल तर तिची योग्य देखभाल आणि स्वच्छता करणे अत्यंत गरजेचे आहे. तडे गेलेली किंवा खराब झालेली मूर्ती घरात ठेवू नये. मित्रांनो, गणपती बाप्पा केवळ श्रद्धेचे प्रतीक नाहीत, तर ते आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि समाधान आणतात. जर आपण वास्तुशास्त्रानुसार मूर्ती योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने ठेवली तर घरातील वातावरण नेहमी मंगलमय राहील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटूया. गणपती बाप्पा